बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेत। त्यामुळे प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे। या निवडणुकीसाठी जवळपास 89% इतकं मतदान झालं। अजित पवारांचं नीलकंठेश्वर पॅनल विरुद्ध चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल यांच्यामध्ये मुख्य लढत आहे। त्यामुळे अजित पवार चेअरमन होणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय। बघूया। बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी जोरदार घमासान बघायला मिळालं। यामागचं कारण म्हणजे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निवडणुकीच्या रिंगणात उतरणं। माळेगाव कारखान्याच्या इतिहासात प्रथमच अजितदादांच्या रूपानं पवार कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवतोय आणि त्यामुळे या निवडणुकीकडे पश्चिम महाराष्ट्रासह अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। अजित पवार यांचा नीलकंठेश्वर पॅनल, शरद पवारांचा बळीराजा सहकार बचाव पॅनल, तावरेंचा सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती। तो माझा अधिकार आहे, मी काय स्वीकारावं। मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे। तुला काही त्रास आहे? लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कुणाला करायचं काय करायचं। आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे आणि मी इथलं 35 वर्ष प्रतिनिधित्व करतोय। त्याच्यामुळे जवळपास 1,00,000 -1.25 लाख लोकांशी आर्थिक संबंध येणारी ही साखर कारखानदारी ही संस्था आहे। आम्ही शेतकरी माणसं आहे। आमच्याकडे कुठले उद्योगपती नाही, उद्योगधंदा नाही, शेती करणारी माणसं आम्ही आहोत। आमचा काही कुठला 2 नंबरचा धंदा नाही। त्यामुळे आम्ही पैसे कुठले वाटणार? आम्ही लोकांच्या पुढे जाणार, मतं मागणार। गेले 40-45 वर्ष ह्या कारखान्यात मी संचालक म्हणून, व्हाईस चेअर म्हणून, चेअरमन म्हणून काम केलेलं आहे। अत्यंत प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे आणि त्या मी केलेल्या कामाची पावती आज सभासद निश्चितपणे देईल अशी मला खात्री आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी अ वर्ग आणि ब वर्ग असे 2 गट निवडणुकीच्या आखाड्यात आहेत। शरद पवारांचा बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समितीनं ब वर्ग गटातून उमेदवार दिलेला नाही। त्यामुळे यंदा प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अजित पवारांना आपण बिनविरोध निवडून जाऊ अशी आशा होती। मात्र तावरेंच्या पॅनलनं अजितदादांविरोधात उमेदवार देत आपले दंड थोपटलेत। अ वर्ग गट 19,549 सभासद मतदार, अ वर्ग गटातून 88 उमेदवार। ब वर्ग गट 102 सभासद मतदार, ब वर्ग गटातून 2 उमेदवार। ब वर्ग गटातून निळकंठेश्वर पॅनलचे अजित पवार, सहकार बचाव शेतकरी पॅनलचे भालचंद्र देवकाते। गेले 6 दशक आदरणीय पवारसाहेब बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने ह्या सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व देशात करायची त्यांना अनेक वर्ष संधी मिळाली आणि आज एक सहकार पॅनलचं इलेक्शन इथे होतं आहे। जे कोणी ह्याच्यात लढत आहेत त्या सगळ्या 80 का 90 कॅन्डिडेट्स आहेत। त्यांना सगळ्यांना शुभेच्छा। पारदर्शकपणे हे इलेक्शन पार पडावं आणि हे कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा आहे। ही निवडणूक 4 महिने पुढे ढकलण्यात सुद्धा त्यांचाच वाटा आहे। त्यांनी ही निवडणूक पुढे ढकललेली आहे कारण त्यांनी कबूल केले की छत्रपतीच्या निवडणुकीनंतर मला माळेगावची निवडणूक घ्यायची। म्हणजे 23 फेब्रुवारीपासून आता विचार करा, मार्च, एप्रिल, मे, जून, 23 जून 4 महिने पूर्ण। म्हणजे हे जे काम आहे ना, सत्तेचा गैरवापर आहे। आम्ही त्यांना मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा दिल्या, पण त्यांचा आलेख वर न जाता खाली चेअरमनशिपपर्यंत आला आहे। दुर्दैव आहे बारामतीकरांचं। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 1955 मध्ये स्थापना झाली। तेव्हापासून 1997 पर्यंत माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध अथवा पवार कुटुंबाच्या 2 गटांमध्येच रंगली आहे। मात्र 1997 पासून तावरे विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळतोय। 1997 चंद्रराव तावरे आणि केशवराव जगताप यांनी पवारांच्या पॅनल विरोधात निवडणूक लढवली। तावरे आणि जगताप यांच्या पॅनलचा विजय झाला। 2002 चंद्रराव तावरे आणि अजित पवार एकत्र आल्यानं निवडणूक बिनविरोध झाली। 2007 अजित पवार आणि चंद्रराव तावरेंविरोधात रंजन तावरे मैदानात, रंजन तावरे यांच्या पॅनलचा पराभव झाला। 2015 चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे एकत्र आले, पवार गटाच्या पॅनलचा पराभव झाला। 2020 चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे एकत्र आले आणि पवार गटाच्या पॅनलनं बाजी मारली। महाराष्ट्राच्या दैवताची शासकीय महापूजा पुढच्या आषाढी एकादशीला आदरणीय उपमुख्यमंत्री जे आत्ताचे आहेत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून करावी
अजितदादांनी सपत्नीक आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्यात त्यांना प्रचंड यश भेटो एवढं साखर मी पांडुरंगा चरणी घातलं. अजित पवारांसारखा राज्याचा अर्थमंत्री जो विक्रमी वेळेमध्ये अर्थमंत्री झालेला, अर्थमंत्रीपद त्याने भूषवलंय विक्रमी वेळ, ते त्यांच्या गावातल्या एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत गेल्या 15 दिवसापासून ठाण मांडून बसलेले आहेत. सर्व प्रश्न वाऱ्यावर या राज्याचे. मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन करा, मी 500 कोटी रुपये 24 तासात घेऊन येतो, हे या राज्याचे अर्थमंत्री सांगतात. हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते अजून गावातच फिरतायत. दुर्दैव या राज्याचं की अशा प्रकारची लिडरशिप या राज्याला मिळाली. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाचे वेध लागले, तर त्यांच्या विरोधात सहकार महर्षी चंद्रराव तावरेंनी दंड थोपटले आणि त्यामुळं उपमुख्यमंत्री की सहकार महर्षी कोण बाजी मारणार, कोण गुलाल उधळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती.